पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश पुप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन तसेच भारत माता की जय कौमी नारे घेण्यात आले। तसेच संविधान वाचन व विद्यार्थ्यांकडून कॉपी मुक्त शपथ देखील घेण्यात आली। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करताना प्राचार्य युवराज मेटे यांची संविधानातील विविधतेतून एकता हे मूल्य रुजवणे आपले कर्तव्य आहे, तर प्रदूषण मुक्त भारत करण्याचा संकल्प आपण करूयात असे सांगितले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी मेरा मुल्क मेरा देश हे देशभक्तीपर गीत संजीव बोरला व अमर बुलबुल यांच्या मार्गदर्शनाने सादर केले। तर इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर संगीत कवायत सादर केली। तसेच रोमहर्षक मानवी मनोरे करण्यात आले। त्यासाठी बसवराज हिटनळी व मंदिर खैरे यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषेतील विविध विषयावरील भक्तिपत्रांचे अनावरण करण्यात आले। यासाठी प्रशालेतील महेश गावसाने, सपना मोरे, प्रियंका महेंद्रकीकर, अमर बुलबुल व विजय गायकवाड यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी आनंद धोत्रे, आरजू मुल्ला, आदित्य बोल्लू, देविका बत्तुल, अनिका कनकी या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर आपले मनोगत व्यक्त केले। प्रशालेच्या पर्यवेक्षिका प्रणिती शामल यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली क्षीरसागर यांनी केले। या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, प्रणिता सामल, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते। कसं आपल्या घरात आपला आई वडील आपल्याला नियम बनवते, तू सकाळी एवढं या टायमेला उठायचं, कसं दिनचर्या करतो आपण, कसं कौटुंबिक मध्ये आपण नियम घालून येतो, तसं देश स्वातंत्र्य झाल्यावर आपल्या देशाचे घटनातज्ञ व कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन होऊन आज आपल्या देशाला एक आदर्श घटना प्राप्त झालेली आहे। गेल्या 77 वर्ष आपला देश त्या घटनेवर चालतो। विद्यार्थी मित्र, आपण गर्वाने सांगू इच्छितो, एकदा तुम्ही बाबासाहेब आंबेडकरचं जीवनचरित्र वाचावं। त्या माणसाने आज ते घटना लिहिलेलं आहे, त्याला या जगामध्ये अजून बी त्या लोकशाहीला घटनेला कोणी चॅलेंज केलेलं। त्या माणसाचं एवढं स्तुती करावं तेवढं कमी आहे, कारण त्या घटनेत जे काही लिहिलेलं आहे, जे काही संविधानामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर त्याचा अभ्यास करण्यासारखं आहे। आम्ही संस्था चालक म्हणून काही घटनेचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे त्याला दिलेलं तिथे अधिकार दिलेलं प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य, नागरिक स्वातंत्र्य कसं आहे हे मूर्तिमंत उदाहरण आहे। त्यामुळं विद्यार्थी मित्र, आपण या घटनेबद्दल आपणही माहिती करून घ्यावं। आपण लहानाचे मोठे होतो, शिकतो, कृपया करून पुढे तुमच्या वयात मोठे झाल्यावर यापुढे देश सोडून जाऊ नका, कारण आजकाल ट्रेंड झालेला आहे, शिकायचं, मोठं व्हायचं, जास्त शिकलं की आपला देश सोडायचं। खरं देशभक्त म्हणजे ते नाही, त्यामुळं आपण आपल्या देशावर प्रेम करण्यासाठी आपलं नितांत गरज आहे। आपण देश कसं सुरक्षित याबद्दल बी आपण त्याबद्दल धडे घ्यावे। आज प्रजासत्ताक दिनानिमित्त पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।